उद्धव ठाकरेंसाठी आणखी एक मोठी डोकीदुखी वाढणार का, असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय. कारण लोकसभेतील 6 खासदारांनी दिलेल्या धक्क्यानंतर आता पक्षातील आमदार आणि नगरसेवक देखील ठाकरे गटाला राम राम ठोकू शकतात, असा मोठा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा वेगाने रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडापासून सुरू झालेला राजकीय प्रवास अजूनही थांबलेला नसल्याचे संकेत या घडामोडींमधून मिळताना दिसत आहेत. आधीच ठाकरे गटातील काही खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता आमदार आणि नगरसेवकांबाबतच्या चर्चांनीही जोर धरला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून राज्यातील राजकारणात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे आता खरोखर ठाकरे गटासमोर नवं राजकीय संकट येऊन उभं राहिलंय का? मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेमकं काय वक्तव्य केलं आणि या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणत्या दिशेने घेऊन जाण्याच्या संकेत देत आहेत? तर चला या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात मागील काही काळापासून ऑपरेशन टायगर प्रकरणाची जोरदार चर्चा होती. परंतु 16 ते 19 जून दरम्यान अशा काही महत्त्वपूर्ण राजकीय घटना घडल्या ज्यामुळे हे ऑपरेशन टायगर फक्त चर्चांपुरतं मर्यादित न राहता थेट प्रत्यक्षात घडून आलं. या घटनेने फक्त महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला एक मोठा राजकीय धक्का दिला. एकीकडे केंद्र सरकारमधील शिंदे गटाची राजकीय ताकद वाढलेली असताना या घटनेचा सर्वाधिक धक्का हा उद्धव ठाकरे यांच्या राजकीय वर्चस्वाला पोहोचल्याचं सांगितलं जातं. परंतु राज्यातील राजकारणात या सर्व घटना घडत असताना आता अशातच शिवसेना पक्षाला 60 वर्ष पूर्ण झाले आहेत. याच निमित्ताने दोन्ही शिवसेनेकडून हिरक महोत्सव वर्धापन दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु मित्रांनो, शिवसेनेचा यंदाचा हा वर्धापन सोहळा फक्त पक्षातील औपचारिक कार्यक्रम नसून अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय मंच मानला गेला. आता नुकतंच ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने हे सर्व खासदार शिंदे सेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थिती लावतात का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. गोरेगावच्या नेस्को येथे एकनाथ शिंदेच्या मेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी विविध मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी भाषण करत आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु या मेळाव्यात सर्वाधिक आकर्षक राहिले ते म्हणजे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेले जोरदार भाषण. या प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात अत्यंत मोठा आणि राजकीयदृष्ट्या खळबळ उडवणारा दावा केला. त्यांनी स्पष्ट शब्दात असं म्हटलं की लोकसभेतील 6 खासदारांनंतर आता ठाकरे गटातील काही आमदार आणि नगरसेवक ही शिंदे गटात येऊ शकतात. म्हणजेच आतापर्यंत ऑपरेशन टायगर ही केवळ खासदारांपुरती मर्यादित चर्चा होती. परंतु मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता ही चर्चा थेट आमदार, नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याचं दिसून येत आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वक्तव्याला फक्त एक साधं राजकीय भाषण म्हणून पाहायचं की यामागे काही ठोस आणि महत्त्वपूर्ण हालचाली सुरू आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात ज्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत ते पाहता या दाव्याला पूर्णपणे फेटाळून लावणं देखील सोपं नाही. सर्वात आधी ठाकरे गटातील खासदारांच्या नाराजीबद्दल फक्त चर्चा सुरू होत्या. त्यानंतर काही खासदार ठाकरे गटातील बैठकांना गैरहजर राहू लागले. मग हे संबंधित खासदार संपर्क बाहेर असल्याच्या बातम्या आल्या आणि अखेर या 6 खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचं चित्र समोर आलं. त्यामुळे आता जर अशाच प्रकारच्या पॅटर्नची चर्चा ठाकरे गटातील आमदार आणि नगरसेवकांच्या पातळीवर देखील केली जात असेल तर तो ठाकरे गटासाठी आणखीनच गंभीर इशारा ठरू शकतो. आता या ठिकाणी ऑपरेशन टायगर या शब्दाचा राजकीय अर्थ समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. कारण हा फक्त एखाद्या पक्षांतराचा साधा प्रकार नाही, तर तो विरोधी गटातील नाराज चेहरे, स्थानिक पातळीवरील असंतोष, नेतृत्वावरचा प्रश्न आणि भविष्यातील राजकीय गणित या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सध्या या ऑपरेशनकडे पाहिले जाते. 2022 मधील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर
महाराष्ट्रात शिवसेनेचे राजकारण पूर्णपणे दोन गटात स्वतंत्रपणे विभागलं गेलं. त्यानंतर अगदी प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक सभेत आणि प्रत्येक मोठ्या राजकीय कार्यक्रमात फक्त एकच प्रश्न विचारला जात होता, तो म्हणजे ठाकरे गटातून अजून कोणी बाहेर पडणार का? आणि आता याच प्रश्नाचं नवीन रूप म्हणजे खासदारांनंतर आता आमदार आणि नगरसेवकांचा पण नंबर लागणार का? मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचक विधानानंतर हाच संशय अधिक गडद होत चाललाय. कारण त्यांनी फक्त विधान केलं नाही, तर वातावरण असं तयार केलं की जणू पुढच्या काही दिवसात आणखीनच मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. विशेष म्हणजे हे वक्तव्य त्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमाच्या मंचावरून केलं. म्हणूनच हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. कारण वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा फक्त भावनिक किंवा संघटनात्मक सोहळा नसतो, तर तो पक्षाची ताकद, नेतृत्वावरील विश्वास आणि भविष्यातील राजकीय दिशा दाखवणारा मंच असतो. अशा वेळी जर शिंदे गटाकडून ठाकरे गटातील आमदार आणि नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला जात असेल, तर तो थेट राजकीय शक्ती प्रदर्शनाचा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. आता प्रश्न असा आहे की ठाकरे गटासाठी ही वेळ इतकी कठीण का ठरताना दिसते? त्यामागे काही स्पष्ट कारण दिसतात. पहिलं कारण म्हणजे लोकसभेतील 6 खासदारांचा धक्का. खासदार पातळीवर झालेली ही फूट ही केवळ संख्या कमी होण्याची बाब नाही, तर ती पक्षाच्या प्रतिमेवरही परिणाम करणारी घटना आहे. कारण संसदेत पक्षाचं प्रतिनिधित्व करणारे चेहरे जर नाराज होऊन वेगळी वाट धरत असतील, तर त्याचा संदेश थेट जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत जातो. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की जर वरचे नेतेच अस्वस्थ असतील, तर आपण नेमकं कोणत्या राजकीय भविष्यासाठी काम करतोय? दुसरं मोठं कारण म्हणजे स्थानिक पातळीवरील असंतोष. कारण अनेक ठिकाणी नगरसेवक, पदाधिकारी, जिल्हा पातळीवरील नेते किंवा स्थानिक कार्यकर्ते हे स्वतःच्या राजकीय भवितव्याचा हिशोब करू लागतात. कारण त्यांना भविष्यात येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवाव्या लागतात. अशा वेळी ज्या गटाकडे सत्ता, संसाधने आणि संघटनात्मक वेग आहे, अशा पक्षाची जिंकून येण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणूनच स्थानिक नेतृत्वाच्या अशा पक्षांकडे झुकण्याचा मोह वाढतो. आता यामुळे गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाला केवळ राजकीय टोला म्हणून न पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संभाव्य हालचालींचा ट्रेलर म्हणून देखील पाहिलं जाते. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी काही आमदारांची संपर्क साधल्याच्या बातम्यांना मोठं महत्त्व प्राप्त होतं. कारण खासदारांच्या धक्क्यानंतर मातोश्रीवर हालचाली वाढल्या, आमदारांशी संवाद सुरू झाला आणि पुढील बैठकींचे नियोजन केले जात असल्याच्या बातम्या देखील पुढे आल्या. यावरून एवढं मात्र निश्चित आहे की ठाकरे गटाला ही परिस्थितीची गंभीरता पूर्णपणे लक्षात आली आहे. म्हणजेच शिंदे गटाकडून करण्यात आलेले दावे हे फक्त बाहेरील राजकीय हल्ले नाहीत, तर त्याला उत्तर म्हणून आता ठाकरे गटालाही मोर्चे बांधणी करावी लागत आहे. परंतु असं असलं तरी देखील या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण पैलू लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे मानसिक दबावाचं राजकारण. कारण एखाद्या पक्षातील काही लोक संपर्कात असल्याच्या बातम्या सतत बाहेर येत राहिल्या, तर त्याचा परिणाम 2 पातळ्यांवर होतो. पहिला परिणाम त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर होतो, कारण ते गोंधळात, अस्वस्थ आणि काही जण पर्याय शोधू लागतात. आणि दुसरा परिणाम विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांवर होतो, कारण त्यांच्यात उत्साह वाढतो. आता अजून लोक येणार अशी भावना बळावते. त्यामुळे अशा प्रकारची विधानं ही फक्त माहिती देण्यासाठी नसतात, तर ती राजकीय मनोयुद्धाचा भाग असतात. म्हणूनच आता मुख्य प्रश्न असा उभा राहतो की पुढील काळात खरंच ठाकरे गटातील आमदार आणि नगरसेवक मोठ्या प्रमाणात शिंदे गटात जाणार आहेत का? की हे सगळं आगामी स्थानिक निवडणुका, महापालिका निवडणुका आणि विधानसभा समीकरणांच्या पार्श्वभूमीवर दबावाचं राजकारण आहे? याचं उत्तर पुढच्या काही दिवसात स्पष्ट होऊ शकतं. कारण जर ठाकरे गटातून आणखी एखादा मोठा चेहरा बाहेर पडला किंवा एखाद्या शहरातील नगरसेवकांनी उघड भूमिका घेतली, तर गुलाबराव पाटील यांचा दावा केवळ भाषणापुरता नव्हता, हे सिद्ध होईल. परंतु जर ठाकरे गटाने आपल्या आमदार, नगरसेवकांना एकत्र ठेवलं, संघटना पुन्हा घट्ट केली आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला, तर हे संकट काही प्रमाणात रोखणं शक्य होईल. एकूणच पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेलं ऑपरेशन टायगर
फक्त एका गटातून दुसऱ्या गटात जाण्याचा प्रकरण नाही. हा संघर्ष आहे वारशाचा, नेतृत्वाचा, संघटनात्मक पकडीचा आणि भविष्यातील शिवसेना नेमकी कोणाच्या भोवती उभी राहणार याचा. खासदारांच्या फुटीनंतर आता आमदार आणि नगरसेवकांबाबतीतही सुरू झालेल्या चर्चांनी उद्धव ठाकरे यांच्या समोरील संकट आणखीनच गंभीर केलंय. आणि म्हणूनच पुढील काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणासाठी निर्णायक ठरू शकतात असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणूनच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या विधानामुळे आधीच चिंतेत असलेल्या ठाकरे गटासमोरील संकट आणखीनच मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत. आता खासदारांनंतर आमदार आणि नगरसेवक, परंतु शिंदेंच्या वाटेवर आहे की हे फक्त दबावाचं राजकारण आहे, याचं उत्तर येत्या काही दिवसात कळेलच. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा आता केवळ अफवा किंवा अटकळ राहिलेली नाही, तर ती थेट सत्ता समीकरण बदलणारी मोठी घडामोड ठरू शकते. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.